उद्धव म्हणेगा श्रीपती झाला. ती अवघीच समान की एक गौण एक प्रधान. जे का आता जे पांडित्य लोकांनी जे का आपल्याला जे का मार्ग दाखवल्यात बरं का, ती समान आहे का एक खालच्या मार्गावरचा आहे का वरचा आहे, कुठला श्रेष्ठ आहे, कुठला गौण आहे, कुठला मुख्य आहे. देवा सांगितले आपण भक्तीची कारण मुक्तीची. देवा आपण सांगतात ही भक्तीच कारण आहे मुक्तीची. मुक्ती मिळण्यासाठी भक्तीच कारण आहे. आणि ती भक्ती कुठली आहे तर स्वभावताच भजनशील. जो आपला स्वभावता भजनशील आहे ना, तिलाच भक्ती म्हटलेली आहे. बाकी जे काय आपल्याला दिसतं जगामध्ये ते अवडंबर आहे. हे प्रभो, तू निरपेक्ष म्हणजेच निष्काम भक्तियोग सांगितलास. आणि निष्काम भक्तियोग कधी चालू होतो तर जोपर्यंत आपला ध्यान लागत नाही, त्या नाभीपासून उन्मेष वृत्ती म्हणजे या आपली उठत नाही वृत्ती आपली, ते पराज आणि परा आपली धुतली जात नाही. ते पराज आणि जे श्रोती ध्वनीपासून ते हृदय मी वसे, जोपर्यंत हृदयामध्ये आपल्याला त्या भगवंताचं अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाशी आपण एकरूप होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे प्रभो तू निरपेक्ष म्हणजे निष्काम भक्तियोग सांगितला. आता निष्काम कसं होणार आपण? कारण ध्यानाला बसले की आपल्याला सगळे संसाराचे विचार येतात. मग निष्काम कसं होणार तुम्ही? तर भजन आपलं अखंड चालू झालं की सगळे विषय आपले नाभीच्या ठिकाणी असलेले सगळे विषय बाजूला होतात. सगळे A to Z. म्हणून तर लिहिले बघा, पिकलिया शेंदे कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगा. काम क्रोध निमालेच ठाई. बघा झाली आनंदाची दृष्टी. आठव झाले गेला भावा झाला स्वयंमेव पांडुरंग. तुकोबारात स्वयंमेव पांडुरंग होतो माणूस. हे कशी उपासना आहे. संतांनी आपले पद्मनाभ जोडल्यानंतर ह्या स्थिती आहेत सगळ्या, की ज्याच्या योगाने मन सर्व विषयांवरील आसक्ती सोडून तुझ्या ठिकाणी प्रवेश करील. बघा सगळं मन सगळं सोडून देतो, आसक्ती सुटली जाते. निष्काम, कुठल्याच तुमच्याकडे कामिक भावना नाही पाहिजे. तर ब्रह्मवेत्ते जी मोक्ष साधने सांगतात ती सर्वच मुख्य आहेत की त्यातील एक मुख्य व बाकीचे गौण आहेत, असा प्रश्न विचारले. कोणी? उद्धवाने कोणाला प्रश्न विचारला? भगवंताला प्रश्न विचारला. की जे ब्रह्मवेत्ते पांडित्य आहेत ते आपल्याला अनेक प्रकारची साधने सांगतात. मग त्यातलं मुख्य कुठला आणि बाकी गौण कुठले? काय कामाची ना अशी कुठली साधनं आहेत का? असा प्रश्न विचारले. आणि का साधना नापेक्षिती सर्व संगाते निरसिती मोक्षमार्गी मुख्य भक्ती जिने स्वरूप प्राप्ती तत्काळ. आता परत अजून प्रश्न केलाय. आणि का साधना नापेक्षिती सर्व संगाते निरसिती मोक्षमार्गी मुख्य भक्ती जिने स्वरूप प्राप्ती तात्काळ. आता मला सांगा, इथं प्रश्न असा केला आहे की मोक्षमार्ग आपल्याला मिळण्यासाठी, स्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी बरं का, कुठला साधन आपल्याला कामाला तो सांगा. अनेक साधना नापेक्षिती सर्व संगाते सर्व संग परित्याग. सर्व संघाचा आपला परित्याग करता यायला पाहिजे. सर्व संघाचा काय व्हायला पाहिजे? उद्धवा म्हणाला की अरे बाबा श्रीकृष्णा, उद्धवाने विचारलं, देवा तू स्वतः असे म्हणतोस की माझे भक्त इतर साधनांची इच्छा करीत नाहीत, ते सर्व संग सोडून देतात. मोक्ष मार्गात माझीच भक्ती मुख्य आहे, तिच्या योगे तत्काळ स्वरूपाची प्राप्ती होते. काय लिहिले बघा, सरळ लिहिले की नाही याच्यामध्ये की मोक्ष मार्गामध्ये बरं का माझी भक्तीच मुख्य आहे आणि मोक्ष आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हीच भक्ती मुख्य आहे. लिहिले की नाही की माझे भक्त इतर साधनांची इच्छा करीत नाहीत. लिहिलं नाही याच्यामध्ये. माझा जो भक्त आहे, जो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे, तो इतर कुठल्याच भक्तीची अपेक्षा करत नाही. नाही तीर्थाला जायची इच्छा, नाही पूजा करायची इच्छा, ना कुठलीच इच्छा होत नाही त्याला. का? तर तो आत्मस्वरूपाशी एक आत्मा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अखंड सेवा त्याचीच करा. त्या आत्मदेवाची सेवा करणं हीच भक्ती आहे. आणि ही भक्ती करायला पाहिजे. याच्यासाठी त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यानंतरच आपल्याला त्याची ओळख होतो, अन्यथा ओळख होत नाही. देवा तू स्वतः म्हणतोस की माझे भक्त इतर साधनांची इच्छा करीत नाहीत, ते सर्व संघ सोडून देतात. बघा सर्व संघाचा परित्याग करतात. मोक्ष मार्गात माझी मुख्य भक्ती आहे. मोक्ष मार्गामध्ये जो भजन आहे मूर्तीला आहे ते भजनच मुख्य मत, तिच्या योगे तत्काळ आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला आत्मस्वरूपाशी एकरूप होता येतं. आत्मस्वरूप हीच भक्ती, आपल्या आत्म्याशी एकरूप होणं, आत्म्याशी एकरूप होणं आत्मस्वरूपाशी. भक्त मानविता गोड वाटे
आणि भजन मार्गे हृदय फुटे, अकृत्रिम भक्ती जाई उपजे ताई भेटे मी उद्धवा. काय सांगतात नाथ महाराज? काय सांगतात की भक्त म्हणविता गोड वाटे. एखाद्याला म्हणलं बाबा तू लय देवाची भक्ती करतो, देवाचा भक्त म्हटल्यानंतर त्याला नाही गोड वाटतो, पण भजन मार्गे हृदय फुटे. भजन करायला गेलं तर हृदयामध्ये हृदय फुटला जातो, होत नाही भक्ती. मग कशी भक्ती? अकृत्रिम भक्ती जाई उपजे. सहज भक्ती व्हायला पाहिजे. अकृत्रिम म्हणजे सहज भजन चाललं पाहिजे, तिथं जोर लागला नाही पाहिजे. सहज देवा सतती असे, साया असं देव तुटे फुटे नासे. अकृत्रिम भक्ती जाई उपजे ताई भेटे मी उद्धवा. सहज देव आहे आणि त्या सहज देवाकडं सहज साधावया करणे केली अनेक साधने. कोणी हाटी योग करतो, कोणी कुठले कुठले योग करतो, पण सहज साधावया करणे. सहज देव असतच असे, साया असं देव तुटे. साया असं आपण केला, साया असं करून देव आपण दगडाचा केला, मातीचा केला, सोन्याचा केला, चोरीला गेला, अनेक प्रकारचे देव केले लोकांनी, पण सहज देव त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. सहज देव असतच असे, साया असे देव तुटे फुटे नासे. नाशिवंत देवा असे विश्वासे. कोणी शिर्डीला काय जातो, कोणी या तीर्थाला त्या तीर्थाला, एक ना एक दिवस ते सगळे दगडांचे देव आहेत, त्यांचा सगळ्याचा नाश होणार आहे. पण आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप जो आत्मा आपला आत्मादेव आहे, म्हणून ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा. अखंड सेवा त्याची करा. कशाला सांगितले? त्या देवाचा कधीच नाश होत नाही. ज्या आत्मदेवाचा कधी नाश होत नाही, तो येतही नाही जातही नाही, तो असतच असे सर्व काळ. आणि ती भक्ती आपल्याला जमली पाहिजे. सर्व संघ सोडून देतात. मोक्ष मार्गात माझीच भक्ती मुख्य आहे. हिच्या योगाने तात्काळ आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. बघा, मोक्ष मार्गामध्ये आपल्याच आत्म्याशी एकरूप होऊन त्याचंच भजन चालू ठेवून आपल्याला त्याची प्राप्ती झाली. आत्मदेवाचीच प्राप्ती व्हायला पाहिजे. आत्मा हाच ईश्वर आहे, आत्मा हाच परमात्मा आहे. आणि त्या जीव शिव दोन्ही बैसून एका आसनी जयांच्या हृदयभवनी विराजिती. ज्ञानोबा सांगतात, जीव शिव दोन्ही एका आसनावर जीव आणि शिव दोन्ही एकत्र बसतात. मग जीवच आपला शिवस्वरूप होतो आणि तो भजन आहे. आणि त्या भजनाची एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. माझ्या स्वरूपी ठेवून मन फळासेविन माझे भजन. बघा, कुठं मन ठेवायचं? आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं. माझ्या स्वरूपी ठेवून मन, माझ्या स्वरूपाशी एकरूप होणं. त्या मनाला काय करायचं? माझ्या स्वरूपाला लावायचं, आत्मस्वरूपाला लावायचं. आणि फळासेविन माझे भजन. कुठल्याच फळाची अपेक्षा करायची नाही. आपल्याकडे साधकांची हालत का खराब होतं माहिती का? काहीतरी आपण अपेक्षा ठेवतो आणि ध्यानाला बसतो. आणि म्हणून बाबा आपले जिवंत असताना नेहमी सांगायचे की तुम्ही ध्यानाला बसताना बरं का, कुठल्याच प्रकारचं तुमच्याकडे हे ठेवू नका. तुमच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचं विकल्प ठेवू नका किंवा कुठल्याच प्रकारचं तुम्ही अपेक्षा ठेवू नका. माझं ध्यान लागेल, मी ध्यान चांगलं करेन, माझं आज ध्यान चांगलं, कुठलाच काहीच अपेक्षा ठेवू नका. तुम्ही डायरेक्ट ध्यानाला बसा. आणि त्याला म्हणतात निष्काम भजनीच्या, निष्काम बुद्धीच्या. निष्काम बुद्धीने भजन करायला पाहिजे. चित्ताने भजन व्हायला पाहिजे, बुद्धीने भजन व्हायला पाहिजे. चित्ताने चैतन्य, चित्तातून चैतन्यामध्ये जातो. आपण शरीराने भजन नाही होणार आपला. कारण शरीर काय आहे? तर शरीर हे देहबुद्धीचं आहे. शरीराच्या पलीकडची जी अवस्था आहे मन आपलं उन्मनी अवस्थेमध्ये जायला पाहिजे. मन होय उन्मन, बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्म. बघा, बुद्धीचा निश्चय की मी परब्रह्म आहे. बुद्धीने ते आपलं आकलन करायला पाहिजे. बुद्धीशी एकरूप, बुद्धी आपली ते परमात्मा स्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि माझ्या स्वरूपात चित्त ठेवून फलाची आशा टाकून माझे निष्काम भजन करणे. बघा, माझ्या स्वरूपी ठेवून म्हणा फलाशी विन माझे भजन. फलाची अपेक्षा जर ठेवली तर भजनच होणार नाही. मग सगळे लोक सांगतात मी जाम भक्ती करतो. मग भक्ती कसली आहे? तर फल मिळावं काहीतरी, आपल्याला काहीतरी चांगलं फल मिळावं. काहीतरी अपेक्षा ठेवून माणूस मंदिरात जातो, काहीतरी अपेक्षा ठेवून माणूस तीर्थाला जातो, काहीतरी अपेक्षा ठेवून माणूस त्या आपल्या रोजच्या आपल्या घरामध्ये असलेल्या देवाऱ्यामध्ये जातो, देवाऱ्यातल्या याची पूजा करतो. काहीतरी अपेक्षा करून माणूस कुठल्या तरी पंथामध्ये जातो. आणि अपेक्षेने
आपल्याला ते प्राप्त होत नाही. आपल्याला निरापेक्ष पाहिजे, कुठलीच इच्छा नाही पाहिजे. निरीच्छ भक्ती म्हणतात त्याला. निष्काम बुद्धीच्या भजना त्रैलोक आणि तिन्ही लोकांमध्ये त्याची तुलना होऊ शकत नाही. आणि निष्काम भजन करायला पण निष्काम भजन कोणी करत नाही. सगळे लोक कामनेनेच भजन करतात. आता जे ते येतात ना, एखाद्या मंदिरामध्ये गेला की त्याच्याकडे मोठी लिस्ट असते. कसली? फळांची लिस्ट असते. देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला अमुक दे. अनेक प्रकारची फळं माणूस मागतो. मग सांगा मला, देव म्हणतो की देणारा मीच आहे, पण मी भेटणार नाही सांगितलंय. कामनेने फल जोडे, निष्काम भजनी भगवंत जोडे. तुमची सगळी मी इच्छा, अपेक्षा, कामना, भावना या सगळ्या तुमच्या मी पूर्ण करेन. पण तुम्ही निष्काम झाले तर मी भेटेन, मी भगवंत भेटेल. आणि भगवंताला भेटण्यासाठी भक्ती आहे, त्या कामनेसाठी भक्ती नाही आहे. आणि म्हणून अनेक पंथामध्ये हा गोंधळ झालेला आहे. मी नाही का काल तुम्हाला उदाहरण सांगितलं की एक तो कदम नावाचा गृहस्थ मला भेटला आणि त्याला तो बोलतो आम्ही अमुक अमुक पंथामध्ये जातो. म्हटलं ठीक आहे, जाता तर जा तुम्ही, पण म्हटलं मग तुम्हाला अनुभव सांगा. तर त्याने पहिला अनुभव सांगितला की मी छोट्या घरामध्ये राहत होतो चाळीमध्ये. म्हणतो मी अमुक पंथात गेलो आणि मला भक्ती चांगली मिळाली आणि मला 1 रूम किचन मिळाला. नंतर मग परत तोही विकला, 2 रूम किचन मिळाला. नंतर एक दुकानाचा गाळा घेतला, अजून 3 दुकानाचे गाळे झाले माझे. बघा, मग सांगा ही भक्ती आहे का? मी हात जोडले त्याला आणि निघालो. म्हटलं चांगलं आहे, कर बाबा, काही इलाज नाही. इथं तर आपल्याला भगवंत सांगतात की निष्कामतेने भजन करा. काय? जोपर्यंत आपण निष्काम होत नाही. अर्जुन हा फल त्यागू आवडे किर असलगू, परंतु योगामध्ये योगू धुरेचा सगळ्यात श्रेष्ठ योग हाच आहे. योग हाला योग बघा, या निष्काम भजनाला, निष्काम भक्तीला योग सांगितलंय. आणि तो योग साधण्यासाठी आपल्याला हे नाम दिलेलं आहे की तुम्ही निष्कामतेने सेवा करा. आणि ते योगाकडे कोणीच वळत नाही. योग स्थिती आहे. योग्यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य. आणि चातुर्यकडे यथायोग विवेके सहित आपल्याला ज्ञान मिळतं. योगियांचे परमभाग्य आहे, अंगी बाणे ते वैराग्य बांधतं अंगामध्ये. योगी यांचे परमभाग्य आहे. जे योगी लोकांना साधता आलं नाही ते आपल्याला साधता येईल. पण निष्काम बुद्धीच्या वजना निष्कामतेने सेवा करायला पाहिजे. योगी यांचे परमभाग्य आहे, अंगी बाणे ते वैराग्य आहे. आणि चातुर्यकडे यथायोग्य विवेके सहित आपल्याकडे चातुर्य येतं. पण ते आपल्याला साधना आपल्याला करायला पाहिजे. साधनेतूनच आपल्याला जायला पाहिजे. योगामध्ये योग धुरेचा आहे. सगळ्यात श्रेष्ठ योग आहे की निष्कामतेने सेवा करणं, निष्कामतेने भजन करणं. सगळ्यात श्रेष्ठ योग सांगितलंय. आणि तो योग आपल्याला जमला पाहिजे. आणि माझ्या स्वरूपात चित्त ठेवून फलाची आशा टाकून माझे निष्काम भजन करणे हेच मोक्षाचे हेच साधन, हेच मोक्षाचे साधन. भगवंताने सांगितलं हेच साधन मोक्षाचं आहे. आणि म्हणून आपल्याला मोक्षाकडे जायचं असेल तर आपल्याला निष्काम बुद्धीच्या भजना, निष्काम बुद्धीने भजन करता यायला पाहिजे. आणि ते भजनच महत्त्वाचं आहे. आणि लोक भजनाला किंमत देत नाही, पांडित्य मिळवतात. अनेक प्रकारचे इथे विद्या आहेत. रागिण्या काय गातात, मोठे कीर्तन काय करतात, मोठमोठ्याने भजन काय करतात देवाचं. पण मुख्य भजन विसरतात. आणि विसरले त्या थोर झाले हानी, पचविल्या खाणी लक्ष 84 झालेलं आहे. आणि ते भजन विसरलं तर 84ला ड्यू सांगितले. ड्यू म्हणजे जावं लागेल. विसरले तया थोर झाले हानी, ते भजन विसरलं तर माणसाला हानी होईल. आणि पचविल्या खाणी लक्ष 84 लक्ष योनीमध्ये जावं लागेल सांगितलं आहे. म्हणून मूळ भजन आपल्याला मिळालं पाहिजे. स्वामी बोलिले मुख्य भक्ती, इतर जे साधने सांगती त्यांशी प्राप्तीची आस्ती नास्ती, देवे मद प्रती सांगावी. काय सांगितले त्याने की इतर लोक जे साधने करतात, भजन साधन करतात, त्यांनी स्वरूप प्राप्ती होते किंवा नाही, बरं का, हे देवाने आता सांगावे. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की इतर लोक जे साधने करतात, जे पांडित्य आहेत, जे विद्वान आहेत, ज्यांनी सगळं मिळवलेलं आहे, पण ते इतर लोक जे काही भजन, जे काही भक्ती करतात, मग त्याच्याने आपल्याला स्वरूप प्राप्ती होते का? आत्मस्वरूप प्राप्ती होते का? आपल्या आत्म्याशी एकरूप होतं का? बघा, तुम्ही तुमचा विचार करा. साधक नसले तरी विचार करा. प्रश्न कसा केलाय की इतर जे साधनं आहेत त्याच्याने स्वरूप प्राप्ती होते का? जर आपल्या आत्म्याशी आपण एकरूप झालो नाही तर आपल्याला
आत्म्याचं ध्यान केलं नाही आपण, आत्मतत्वाचं ध्यान आपण केलं नाही. ज्याचं ध्यान आपण करत नाही ते आपल्याला सापडेल का? ज्याने त्याने विचार करा साधकाने. नाथरायांना हे सांगायचं, प्रत्येकाने विचार करा ना याच्यावर. तुम्ही विचार करा. तुम्ही जर तुमच्या आत्म्याशी एकरूप झालं नाही आणि अनेक प्रकारची भक्ती केल्या तर मोक्ष मिळेल का आपल्याला? आपल्याला स्वतःला मोक्ष मिळेल का? विचार करा. आत्मा आपल्या आतमध्ये आहे. आपल्याकडे आत्मा आहे म्हणून आपण चालतो, आपण बोलतो. काय? आपण चालतो, बोलतो, हसतो, खेळतो, झोपतो. सगळं काय आपण त्या आत्मतत्वाच्या जीवावर आपण मजा मारतो. आणि त्या आत्मतत्वाशी आपण एकरूप झालो नाही तर आपल्याला मोक्ष मिळेल का? देव जवळी जवळी नवे अंतरी. आतमध्ये भगवंत आहे पण भेट नाही आयुष्यभरी. होईल का? मोक्ष मिळेल का? देव जवळी जवळी नवे अंतरी. भगवंत जवळी जवळ नाही. जवळ म्हणजे कुठे? माझ्या जवळ नाही देव, आतमध्ये भगवंत. देव जवळी जवळी नवे अंतरी. आतमध्ये भगवंत आहे परी भेट नाही आयुष्यभरी. जर त्याची आयुष्य निघून जाईपर्यंत आपली जर भेट झाली नाही, जीवशिवाचं ऐक्य झालं नाही तर आपल्याला मोक्ष मिळेल का? ज्याचा त्याने विचार करा आणि साधनेच्या मार्गाला लागा. साधनाच आपल्याला तारू शकतो, बाकी नाही. बाकी कुठलाच त्यांनी सांगितलंय बघा, पुढं सांगितलंय. सगळी साधनं गाऊन सांगितल्यात. मी तर अजून पुढे वाचला पण नाही, पण मी इथं बसून तुम्हाला सांगतो. कारण भजन चालू आहे आमचा आणि त्या भजनाच्या जीवर तुम्ही इथपर्यंत आम्ही आलोय. सगळं काही भजनाच्या जीवर आहे. स्वामी बोलिले मुख्य भक्ती, इतर जे साधने सांगती त्याशी प्राप्तीची असती नास्ती, देवे माझं प्रती सांगावी. इतर लोक जे साधने करतात त्यांना स्वरूपाची प्राप्ती होते का नाही मला सांगावे. प्रश्न केलाय कोणी? एवढं चांगला प्रश्न केलाय बघा. आणि मग लोकांनी आता अनेक प्रकारचं मार्ग पकडल्यात. मग ते मार्ग सोडून तुमच्या आत्मस्वरूपाशी ते एकरूप व्हायला पाहिजे. पण नाही ना ट्यूब पेटत कोणाची ट्यूबच पेटत नाही की आपल्या आत्म्याशी एकरूप होणं कोणालाच जमत नाही. म्हणून त्यांनी लिहिले, पाही निश्चळाचा विवेक ऐसा. लक्षामध्ये एक सांगितलंय. लक्षामध्ये एखादाच माणूस घडतो, सगळीच माणसं घडत नाही. कारण आपण चंचल आहोत. अरे चंचल अशी धायलो तो सहजच चढेल, निश्चळ अशी धायल तो निश्चळ सांगितलंय. निश्चळ तत्व काय? आपण निश्चळ व्हायला पाहिजे. याची प्रश्नाची प्रश्नस्थिती विवंचित असे श्रीपती, त्रिगुण ज्ञात्याशी प्रकृती साधने मानिती यथा रुची. इथं काय सांगतात? या प्रश्नाचा विचार करून श्रीकृष्ण म्हणाला. बघा श्रीकृष्ण उद्धवाला तर उत्तर देतो, उद्धवा भक्तांचा स्वभाव तसेच विद्वानांचा स्वभाव त्रिगुणात्मक असतो. बघा गुणांनी बांधले माणूस गुणांनीच बांधलेला आहे. गुण काय करतात माणसाला? अहो गुणच माणसाला अधोगतीला घेऊन जातात. सत्वगुण तर एवढा बेकार आहे, मला सगळा येतो आणि तो माणसाला तर अजूनच 100% खड्ड्यात घालतो. रजगुण तमगुण तरी ठीक आहे. म्हणून मी मागे पण बोललो होतो की तमगुणाची माणसं सगळ्यात उच्च लेवलला भक्ती करायला जातात. का? तर तमगुण जो आहे तो एवढा तीव्र असतो ना, एवढा चपळ असतो ना तमगुणाचा माणूस, बरं का. आणि तो सातत्याने काय करतो तर सगळे वाईट गोष्टी करतो. आणि ती वाईट बुद्धी जी आहे ती एवढी त्याची फास्ट असते वाईट करण्याची कृती त्या तमगुण माणसाकडे. आणि तो तमगुण जर त्यांनी सोडला, सद्गुरू न्यायाला तमगुण त्यांनी सोडला आणि त्याच्या बुद्धीची रेंज त्यांनी तशीच ठेवली आणि जर तो तमगुणातला माणूस पश्चाताप झाला, त्याला पश्चातापे नदी नालो आणि तुझ्या साईचे पद याला पश्चाताप झाला ना माणसाला सगळे पाप करून, तर तो एवढ्या वेगामध्ये भगवंताकडे पोचतो जसा वाल्या खोली पोचला. पश्चाताप झाला त्याला. पश्चातापे नदी नालो आणि तुझ्या साहित्यपदी आलो. बघा तुकोबाऱ्या सांगतात पश्चाताप व्हायला पाहिजे माणसाला. म्हणून तमगुणातली माणसं का पुढे जातात, सत्वगुणातली माणसं का पुढे येत नाही? तमगुणातली माणसं जास्त, सगळ्यांचं तमगुणातलेच आहेत. जेवढे तुकोबाऱ्याने अभंग लिहिले आहेत सगळे तामसी वृत्तीच्या माणसाचे लिहिले आहेत. आणि ज्याची तामसी वृत्ती जेवढी तीव्र आहे आणि तेवढी ती वृत्ती जर सद्गुरू मिळाले आणि त्याला जर पश्चाताप झाला केलेल्या कर्माचा आणि तेवढी त्याची जी रेंज आहे
किंवा जेवढी तीव्रता आहे त्या बुद्धीची, त्या तामसी वृत्तीची, ती जर आपण ह्या भगवंताला प्राप्त करायला लावली ना, तर ताबडतोब भगवंताची प्राप्ती होतो. आणि सत्वगुण काय हाय चाललंय करू, आणि म्हणून इथं गुणांचा खेळ आहे सगळा. मग सत्वगुणी भगवत भक्ती लिहिले, तमगुणी अधोगती, बरं का. रजगुणी पुनरावृत्ती आणि तमगुणी अधोगती पावती मानव. तमगुणातून अधोगतीला जातो माणूस, पण जाता जाता जर तो अधोगतीला जाता जाता जर त्याला तसा श्रीगुरु भेटला आणि जर त्याची वृत्ती पालट केली, वृत्ती हा संत काय करतात, वृत्तीमध्ये पालट करतात. संत कोणाला मारत नाही. जी वृत्ती पापकृत्ती करायला लावते, त्या वृत्तीमध्ये पालट होतो की आपण केलेल्या पापाचं आपल्याला आता भोग येतील, आणि मग ते भोगाच्या भीतीनं माणूस काय करतो, श्रीगुरूंना शरण जातो. आणि श्रीगुरूंना शरण गेल्यानंतर श्रीगुरू वृत्तीमध्ये पालट करतात त्याच्या. आणि ती वृत्तीमध्ये पालट कशाने होते, ते भजनातून होतो. म्हणून भजन महत्वाचं आहे. याची प्रश्नस्थिती विवंचित असे श्रीपती त्रिगुण ज्ञात्याची प्रकृती साधने मानिती यथारुची. या प्रश्नाचा विचार श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, भक्तांचा स्वभाव तसेच विद्वानांचा स्वभाव त्रिगुणात्मक असतो, तेव्हा ते त्याच्या स्वाभाविक रुचीप्रमाणे साधने योग्य मानतात. बघा, ज्याचा जसा स्वभाव असेल तसा ते चालल्यात. ज्याला रुची असेल, कोणाला तामसी वृत्ती असेल तर तामसी वृत्तीतनं भक्ती करतो. बघा, तामसी वृत्तीनं आता आमच्याकडे असे बरेच लोक आहेत, ते दगडाला बकळा कापतात, दगडाला कोंबडा कापतात, दगडासमोर देव कापला. मग सांगा मला, तामसी वृत्ती की नाही? त्यांना वाटतं ते खरंच आहे. आणि एक काळ असा होता, आम्हालाही ते खरं वाटायचं, नाही तो दगडच देव आहे. का? वृत्ती. लक्षात ठेवा काय म्हणतो. आणि म्हणून जे श्रीगुरू येतात ते वृत्तीमध्ये पालट करतात. जोपर्यंत वृत्ती पालट होत नाही, वृत्तीमध्ये पालट व्हायला पाहिजे, तेव्हा त्याचा स्वाभाविक रुची साधने योग्य मानतात. आणि मग जे करेल, तामसी वृत्तीतला माणूस त्याला वाटतं मी जे करतो ती भक्ती आहे, रजगुणातला वाटतं मी जे करतो भक्ती बरोबर आहे, आणि सत्वगुणातला वाटतं तर बाबा माझी भक्ती लय श्रेष्ठ आहे. मग मला सांगा, ह्या सगळ्यांना आपल्याला जर सगळ्यांना तिन्ही गुणांना बात करायचा असेल तर शुद्ध सत्वाचा जो आहे सद्गुरू, शुद्ध सत्वाचा आहे, त्या शुद्ध सत्वाकडे जायला पाहिजे. रजगुण, तमगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण फक्त श्रीगुरूंकडे असतो, आणि म्हणून त्याला श्रीगुरू म्हणतात. आणि तो भेटल्यानंतर वृत्तीमध्ये पालट करतो. वृत्ती व्हावं या निवृत्ती सद्गुरू पाहिजे. सद्गुरू काय करतात? वृत्तीमध्ये पालट करतात. संत काय करतात? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेणती काय टानाटोना नामस्मरणा वाचूनी. बघा काय देतात ते, नामस्मरणच देतात आपल्याला. नेणती काय टानाटोना करतात थोडं ते. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, त्या विठ्ठलाला बरं का, तया विठ्ठलाला म्हणजे अखंड आठवावे ध्यानी. अखंड ते त्या विठ्ठलाला आठवतात. आणि तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, विठ्ठलामध्ये ते आपल्या विठ्ठलाशी एकरूप करतात. आणि विठ्ठल कुठे? आपल्या आतमध्ये आहे. काया ही पंढरी आत्मा, हा विठ्ठल लिहिले की नाही. मग आत्म्याची सेवा आली का नाही शेवटपर्यंत. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. बघा, मी परत विवरण का देतो, की तुमचं पूर्णपणे अटेन्शन त्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे. आत्मा हाच आपला ईश्वर आहे, बरं का. ज्याची आसक्ती जिय गुणे, तो तेची साधन सत्यमानी. या परी ज्ञानाभिमानी नाना साधने जलपती. काय सांगतात तिथे, की ज्या गुणाची ज्याला आवड असते त्या गुणाप्रमाणे असणारे साधन तो खरे मानतो. बघा, रजगुणातला माणूस काय करतो, तमगुणातला माणूस काय करतो, तामसी वृत्तीमध्ये भक्ती करतो आणि त्याला ती भक्ती खरी वाटते. आता आम्हीच बघा लहान अशी भक्ती करायचो, पण ज्यावेळेला आम्हाला गुरु भेटले म्हणून गुरु काय करतात, तर श्रीगुरू आपल्या वृत्तीमध्ये पालट करतात आणि आपलं भजन चालू झाला. मुख्य महत्त्वात लक्ष घ्या, की जोपर्यंत आपलं भजन चालू नाही, भजनालाच जास्त महत्त्व आहे. आपलं स्वतःचं भजन आहे ना, तेच आपल्याला तारू शकतो. अशी साधनांची विविधता उत्पन्न होते. म्हणजे गुणांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गुण आहेत आणि त्या गुणांच्या माध्यमातून अनेक प्रकारची साधना
जसा ज्या पंडिताचा जो गुण असेल तो पंडित आपल्याला काय करतो, कामाला लावतो प्रत्येकाला. आणि मग ते आपल्याला काय करतो, आपल्याला कामाला लावतो, कारण त्याचं गुण तसं आहे. मग त्याच्या गुणामध्ये आपण गेलो तर मग आपल्याला तशी भक्ती करावी लागते. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, मी गुणातीत आहे, मी देहातीत आहे, गुणातीत आहे. आणि गुणातीत भक्ती व्हायला पाहिजे, गुणांच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि जे आपल्याला जी साधना दिलेली आहे श्रीगुरु बरं का, आपले पांडुरंग देवकर बाबा किंवा श्रीपाद बाबा ह्यांनी जी आपल्याला जी साधना दिलेली आहे, ती साधना कशी, आणि बरं का ब्रह्माला तिने आच्छादून टाकलं आहे. पण साधू काय करतात, त्या मायेचं निरसन करून ब्रह्मतत्वाशी एकरूप कसा व्हायचा, आणि एकरूप होण्यासाठी आपल्याला जे भजन महत्त्वाचं आहे. आणि त्या भजनाबद्दल मी आता बराचसा विस्तार केला. झालेली सेवा आपले श्री गुरु पांडुरंग देवकर बाबा, तसेच आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा यांच्या चरणी मी समर्पित करून